हाय, गुड मॉर्निंग बॉईज. गुड मॉर्निंग गाईज. कशा तुम्ही सगळेजण? आय होप की तुम्ही सगळेजण खूप मस्त आणि तंदुरुस्त असणार. माझी तर सकाळ एकदम मस्त झालेली आहे. तुमची सकाळ कशी झाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आता वाजलेले आहे मित्रांनो 6. आणि आता मी जाणार आहे पहिले वॉकिंगमध्ये. आता मी जाणार आहे वॉकिंगला. आणि रश्मी येणार आहे जिममध्ये आज. आणि पाहू आता मित्रांनो जिमला ते येणार की नाही येणार, कारण की ते झोपासाठी लय खतरनाक आहे. आता मला रात्री म्हणत होती की माझे ड्रेस ते जिमचे कॉस्ट्यूम पण काढून ठेवले आहे, शूज पण काढून ठेवलेले आहे. तर आता तर सध्या झोपली आहे ते. नंतर मी आता वॉकिंगला जाणार, 1 घंटा वॉकिंग करणार, नंतर मी घरी येणार आहे. आणि घरी आल्यानंतर मी तिला घेऊन जाणार जिमला. आता मी जिमला घेऊन जाताना काय होणार, हे येणार की नाही येणार, कारण की मला माहीत आहे की ते झोपासाठी खतरनाक आहे. सोने के लिए वो कुछ भी कर सकते. बाप रे, उसको नींद बहुत प्यारी है. आणि असं काही नाही आहे. ॲक्च्युली ते दिवसभर तिथं वर्क चालू राहते, त्यामुळे तिला ते थकवा राहतेच. ऑब्वियसली त्या गोष्टी मी पण समजू शकतो. पण माझं म्हणणं राहतं की 1 घंटा तरी बाई वर्कआउट करत जा. तर ते पण म्हणते हो बरोबर आहे तुमचं. तर मी झाल्यावर रेडी तुम्ही पाहू शकता. टॅन टॅन ओके ना. तर चला मित्रांनो, आता मी निघतो वॉकिंगला. आता वॉकिंगमधून आल्यानंतर मग पाहू आता पुढचा परिचय. तर मित्रांनो, ते पण अशी झोपलेली आहे. आता तुम्हाला मी दाखवतो. पाहू शकता तुम्ही कशी झोपलेली आहे. बालमित्रांनो, झोप आलेले खतरनाक आहे, भयानक आहे. तर झोपाचं कॉम्पिटिशन म्हटलं का नाही, तर पहिला नंबर तर इथं कुठंच नाही गेलेला आहे. चला आता मित्रांनो, जास्त वेळ न करता, तर मला पण वॉकिंगला वेळ होत आहे. मी पटकन वॉकिंगला जातो, नंतर मग तुम्हाला पूर्ण भेटतो. चला, तोपर्यंत आल्यानंतर बाकीच्या गोष्टी काय त्या कशा राहणार त्या मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. आणि आजचा हा जो ब्लॉग आहे ना, हा भयानक इंटरेस्टिंग होणार आहे. पुढं लई खतरनाक मजा आहे. आता हा ब्लॉग पूर्ण पाहता शेवटपर्यंत. रश्मी, उठणं चालत नाही का जिमले? हां, बाप रे बाप, किती साफ साफ खोटी बोलतो रश्मी तू. हां, काल म्हणत होते की सकाळी आपण जाऊ, मी जिमची किटे रेडी ठेवली. बापरे, चुटकी सकाळी उठली का? वाव चुटकी. यस, रुटीन आहे. किती वाजता उठतो तू? 7 वाजता बसतो. 7 वाजता बसतं? कुठं गाडीत बसतं? बघ. 7 वाजता उठतो म्हटलं. अच्छा, हाँ. बापरे, उठल्यानंतर लय स्मार्ट दिसतो तू तर. वो तो नेचुरल ब्यूटी है. चुटकी चुटकी आहे. ओ रश्मी, अरे उठ ना. हा, काय हो? बघूया बरं. झोपू द्या बरोबर. अरे बाप रश्मी, किती खोटी बोलतो तू. काल रात्री किती मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या. गुरु, उठ जाओ भैया. गुरु भैया उठो. चाललं मग. तू तर म्हणणार होतं, तू तर सकाळी जा बरं तिकडे. बापरे बाप. झोपू दे, जा बरं, दरवाजा बंद करू काय. पण तू सकाळी म्हणून राहिली ना आपण चिमले जाऊ सकाळी. का चिमण्या हाकलून राहिली काय? असं आहे मित्रांनो, मी तुम्हाला म्हटलं होतं का नाही की रात्री लय मोठ्या मोठ्या गोष्टी होते मीटिंगमध्ये आमच्या, की उद्या आपण असं करू, उद्या आपण तसं करू. 6च्या नंतर मग काही सांगता येत नाही काय होणार काय नाही. असा हाल आहे रश्मी मॅडमचा. मग मी जाऊ का एकटा? आ, चिमणी उड, कावडा उड. जा बरं, कानात बोंबू नका, जा बरं. जा लावा पहिले. बाप रे बाप.
चला मित्रांनो, आता मी एकटाच जाणार आहोत जिमला. मी तुम्हाला वादा केला होता की हिला घेऊन जाणार, पण तो वादा मी आज नाही उद्या करणार, उद्या नाही तर परवा करणार, पण एक दिवस करणार. बी पॉझिटिव्ह. बाय बाय. तर हे गेले जिमले, आले जिमवरून. मी दुपारचे कामं केले. मी एक प्लिक्सच्या ॲडची शूट केली. आणि तुम्हाला सांगू का, आम्ही जे पण शूट करतो, जे पण ॲड करतो ना, तर ते सगळे प्रोडक्ट आम्ही यूज करतो आणि चांगलेच असतात. कसं असते, कुठली गोष्टही खराब नसते, फक्त तुम्ही यूज कसा करता, कंटिन्युअसली यूज करता की काय करता त्याच्यावर असते. तर बस ही ॲडचा शूट माझा झाला आणि त्यानंतर मला जायचं होतं पार्लरमध्ये. तर मी आता कुठेतरी चालली काहीतरी नवीन काहीतरी ट्राय करायसाठी. तर आता तुम्ही म्हणाल असं काय ट्राय, काय खायचं वगैरे काय, मी नाही. तर मी थोडंसं केसांवर काहीतरी प्रयोग करणार आहे. तर तुम्हाला माहीतच होतं, तुम्ही जर माझे कंटिन्यू ब्लॉग पाहत असाल तर तुम्हाला माहीतच असेल की मी केसांवर काय करणार आहे. तर बस आम्ही आता निघालो. हे गेले गाडी काढायसाठी. आमच्या इकडे आहे आता लग्न. तर लग्नाची तयारी बघा किती छान चालू आहे. बघा इथे किती सुंदर अशी तयारी चालू आहे. छान मंडप वगैरे टाकला आहे मोठा. खूप छान इव्हेंट होणार आहे आणि खूप छान संगीत होणार आहे. खूप छान तयारी चालू आहे पल्लवीच्या लग्नाची. आमच्या समोरच राहते पल्लवी. तिचं लग्न आहे. तिच्या लग्नाची खूप छान अशी तयारी चालू आहे. आणि बस आता आणि मी जात आहे केस करायसाठी. तर केसांना काय करणार आहे काय नाही हे तुम्हाला तिथेच माहीत पडणार आहे. तर चला आता साहेबांना काढली गाडी. गाडीमध्ये अरे बापरे काय गरम होते हो, एकदम गरम होते ना चटके. आणि कसं तरी असं वाटते याच्या होळी, असं वाटतं होळी जवळच उभं हो काय. बापरे एसी लावण्याच्यातली एक जण म्हणे की बा म्हणे गाडीत एसी नाही, हासे मला हे बाबा एसी पण आहे बाबा आमच्या गाडीत, एसी पण आहे, होम थिएटर पण आहे बा. आमची गाडी जरी कमी किमतीची आहे पण फील तर मस्त देते. सगळ्या गाड्यासारखं देते का ऑडी सगळ्याच गाडीची फील आहे. ही गाडी मुंबईला नेते, डिफेंडर मुंबईला नेते, मोठी ट्रॅव्हल्स ही मुंबईला नेते. फक्त एरोप्लेनची बराबरी नाही करू शकत. एरोप्लेन जायचं पण नाही. नाही बाबा, एक वेळा बसली मी एरोप्लेनमध्ये. आता माझी बिलकुल इच्छा नाही आहे अशी, म्हणजे तुम्हाला सांगू नाही शकत. मी तो जो 1 तास होता ना इतका बेकार गेला तो एरोप्लेनमध्ये. भीती वाटते बा. आपण आता जे लोक नेहमी जातात त्यांच्यासाठी त्यांना काही नाही, पण मी तर खूप घाबरली होती. बस एक वेळा होती इच्छा बसायची एरोप्लेनमध्ये, बसली. आता इच्छा नाही आहे. पण जर कधी समजा आम्हाला इंटरनॅशनल टूर वगैरे करायचा असला तर मग तर आपल्याला एरोप्लेनमध्येच जावं लागणार आहे. आमचे साहेब थायलंडच्या टूरची खूपच काय करू राहिले तुम्ही, तयारी करून राहिले. थायलंडला जातो म्हणते, कुठंच जात थायलंडला जातो म्हणते, तू नको येऊ म्हणते. माझ्या मित्रासोबत जातो म्हणते, सचिन सोबत, तू नको येऊ म्हणते. पण मी तर जाणारच आहे. माईशिवाय सगळी यायची ट्रिप अधुरी आहे. ॲक्च्युली हेही माईशिवाय जात नाही, हे तुम्हालाही माहीत आहे. पण जसो आता आपण जाऊ सलूनमध्ये. चला तर आम्ही आलो अमरा सलूनमध्ये. शिव ठाकरे यांचं सलून आहे हे अमरा सलून, इथे आहे. तर इथे आलो आहो मी आता. चला बघू आता काय. चला आता आली मी अमरा सलूनमधून. ॲक्च्युली तिथे 1 तास बसलो. तिथे विचारपूस वगैरे केली आणि कसं करायचं काय करायचं केसांना. तर याला माझ्या केसांना करायसाठी लागणार आहे 5 तास. म्हणून आम्ही आज काही केस केले आणि आम्ही करू आता ते मंडेला. तर असो आता चहा करतो, चहा पितो थोडासा. तसं मी चहा पित नाही, पण आता की थोडीशी चहाही आठवण येते, चहाची आठवण येते. तर चहा करतो पितो आम्ही है ना. तर असं होतं ॲक्च्युली मी जाणार होती जिमले. मीच त्याला म्हणतो मी येतो. ते माझ्या मागं लागले की रश्मी आता 40 नंतर बॉडी फिट पाहिजे, तू लवकरच बॉडी होऊन जाशील. आतापासूनच माझे पाय दुखते, अजून लय वर्ष आहे आणि तुला म्हणते लय काही कामं करायची आहे, डान्स करायचा आहे, तुला मोठ्या मोठ्या लेवलला जायचं आहे. ते इन्स्पायर करत राहते. माझी आता इच्छा होती की नाही मी सकाळी जातोच जिमले, पण ते काही होतच नाही. एवढी बेकार झोप येते, माझी बॉडी पूर्ण अशी लूज असते. पण नाही मी जाणार आता जिमले, सकाळी नाही तरी संध्याकाळी तरीच जाणार. तर नक्की जिम करणार. आणि व्यायामाची गरज आहेच शरीराला. आपल्याला वाटते घरातले कामं करतो खूप व्यायाम होते, काही व्यायाम होत नसते. तर आता मी पण जाणार आहे जिमले आणि यांच्यासोबत जाणार आहे. आम्ही यांच्यासोबत जाणार आहे. आणि हे बुजगावनं अजून वाढून राहिलं. तर लवकरच तुम्हाला पुढच्या महिन्यात काहीतरी नवीन सरप्राईज येणार आहे. तर त्याच्यासाठी थोडंसं ते
आता सिरियस झाले, आता वजन कमी करणार ते आणि मी पण फिट होणार आणि खूपच लवकर तुम्हाला गुड न्यूज मिळणार आहे. तर तर असा होता आजचा छोटासा व्लॉग. आजचा प्लॅन मी यांचा फेल केला, पण काही असो ते उठून चालले गेले, माझा स्टोल नका बांधू, माझा स्टोल नाही बांधायचा, माझा स्टोल नाही बांधायचा. तर चला आता मी कुठेतरी जात आहो. तर असा होता आजचा छोटासा व्लॉग. कसा वाटला कसा नाही मला नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.